नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, सगळ्यात आधी तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण मकर संक्रांत स्पेशल अजिबात पाक न बनवता तोंडात टाकल्या टाकल्या जिभेवर विरघळणारी तिळगुळाची वडी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत. रेसिपी अतिशय सोपी आहे. अवघ्या 10 मिनिटात ह्या वड्या बनवून तयार होतात. नवशिके देखील अगदी सहज बनवू शकतील अशा ह्या वड्या आहेत. तर तुम्ही बघू शकता, दिसायला देखील एकदम सुंदर दिसत आहेत, काढायला देखील एकदम सोप्या आणि खायला तर अगदी अप्रतिम अशा ह्या वड्या लागतात. तर तुम्ही बघू शकता. तर मैत्रिणींनो, जास्त वेळ न घालता रेसिपीला आता आपण सुरुवात करणार आहोत. तर त्याआधी तुम्ही वड्या बघू शकता किती छान दिसत आहेत ते. तर सर्वात आधी आपण साहित्य बघूया. ह्यासाठी मी 2 वाट्या गूळ, 1 वाटी तीळ, 1 वाटी शेंगदाणे, चमचाभर तूप आणि वेलची पावडर घेतलेली आहे. तर हे प्रमाण अगदी ॲक्युरेट आहे. सर्वात आधी एक कढई किंवा पॅन घ्यायचा आहे. त्यामध्ये आपण घेतलेले 1 वाटी तीळ घालून घ्यायचेत. तीळ अगदी मस्त खमंग वास येईपर्यंत, छान तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तर तीळ भाजताना गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे. ह्यामुळे तिळाला कडवट किंवा करपट वास लागत नाही. तर ही अतिशय महत्त्वाची टीप आहे. तुम्ही जर मोठ्या गॅसवर तीळ भाजायला गेलात तर त्याला थोडासा असा कडवट स्मेल येतो. त्यामुळे तीळ भाजताना कधीही लो टू मीडियम हीटवरच भाजून घ्यायचे. आता तीळ छान भाजून झाले, त्याला काढून घ्यायचं आहे. ह्यामध्ये मी 1 वाटी शेंगदाणे घालून घेतलेले आहेत. तर शेंगदाणे देखील मस्त खरपूस रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. इथे देखील गॅसची फ्लेम आपण लो टू मीडियमच ठेवलेली आहे. ह्यामुळे शेंगदाण्याला छान खमंग असा फ्लेवर येतो. तर सध्या संक्रांत जेव्हा असते तेव्हा खूप थंडी पडलेली असते. हिवाळ्याचा सीझन चालू असतो आणि तीळ आणि गूळ दोन्हीही खूप गरम असते. तर तिळगुळाचे पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला जेवढी आवश्यक आहे तेवढी उष्णता मिळायला मदत होते. हे देखील एक रिझन आहे. आता शेंगदाणे छान भाजून झाले, थंड झाले की या पद्धतीने याची साल काढून घ्यायची आहे. म्हणजे वड्या दिसायला सुंदर दिसतात, कलर खूप मस्त येतो. आता साल काढून घेतली आहे. दुसरीकडे काय करायचं, ज्या ताटामध्ये आपण वड्या बनवणार आहोत ना, त्याला तूप लावून थोडंसं असं ग्रीसिंग करून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 चमचा साजूक तुपाचा वापर केलेला आहे. आता याला तूप लावायचं आणि हे ताट साईडला ठेवायचं आणि दुसरीकडे मिक्सरचा जार घ्यायचा. त्यामध्ये शेंगदाणे घालायचे. शेंगदाणे छान मिक्सरला बारीक दळून घ्यायचे आहेत ह्या पद्धतीने. आता आपण त्याच भांड्यामध्ये किंवा जारमध्ये तीळ घालून घेणार आहोत. हार्डली 1 चमचा तीळ आपल्याला गार्निशिंगसाठी ठेवायचे आहेत. बाकी तीळ मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहेत. तर हे देखील मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे आणि एका बाउलमध्ये शेंगदाण्याचा आणि तिळाचा कूट आपण करून घेतलेला आहे. आता ह्याला साईडला ठेवायचं आहे. आता वेलची पावडर देखील यामध्ये ॲड करून घ्यायची आहे. दुसरीकडे एक पॅन घ्यायचा आहे. पॅन छान गरम करायचा आहे. यामध्ये चमचाभर साजूक तूप घालून घ्यायचं आहे. तर तूप छान मेल्ट झालं की यामध्ये आपण ही वडी बनवण्यासाठी जो गूळ घेतलेला आहे 2 वाट्या, तो गूळ यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या गुळाचा आपल्याला अजिबात पाक बनवायचा नाही आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे बिलकुल पाक न बनवता ही तिळाची वडी आज आपण बनवणार आहोत. कारण बऱ्याचदा काय होतं, पाक बनवताना पाक एकतर सैल राहतो किंवा खूप कडक होतो आणि ह्या दोन्ही गोष्टी झाल्या की आपल्या तिळाच्या वड्या बिघडण्याचे ब्राईट चान्सेस असतात. त्यामुळे ही खूप सोपी पद्धत आहे. तर आता आपल्याला हा गूळ आहे, हा फक्त ह्या पॅनमध्ये मेल्ट करून घ्यायचा आहे. एकदा गूळ मेल्ट झाला की गॅसची फ्लेम बंद करायची आणि प्रोसेस आपल्याला तिथंच थांबवायची आहे. तर ह्या पद्धतीने जर तुम्ही ह्या तिळाच्या वड्या बनवल्या तर मी तुम्हाला गॅरंटीने सांगते की अजिबात ह्या वड्या खराब होणार नाही आणि बिघडणार नाही. आता गूळ पातळ झाला आहे. यामध्ये तीळ आणि शेंगदाण्याचा जो कूट आहे तो घालून घ्यायचा आहे आणि ह्या गुळामध्ये व्यवस्थित असं हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, आहे की नाही सोपी पद्धत? तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा. आता ह्या गुळामध्ये हे तीळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता गॅसची फ्लेम बंद केली आहे आपण मगाशीच. आता ज्या ताटाला तूप लावून घेतलं आहे ना, त्यामध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे.
ह्या पद्धतीने. तर ह्यापेक्षा थोडीशी छोटी प्लेट घेतली तरी देखील चालेल. माझं मिश्रण कमी झालं आहे आणि ताट थोडंसं मोठं झालं आहे. तर आता जे मॅशर असतं ना, तर मॅशरच्या साहाय्याने याला असं प्लेन करून घ्यायचं आहे. कारण सध्या हे मिश्रण खूप गरम आहे. तुम्ही जर हाताने हे असं लेवलिंग करायला गेलात ना, तर हाताला चटका बसू शकतो. त्यामुळे मॅशरच्या साहाय्याने करायचं. मिश्रण थोडंसं थंड झालं, की याला हाताच्या साहाय्याने व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आहे. आणि आता हे मिश्रण साधारणपणे कोमट आहे, हाताला चटका वगैरे लागत नाही आहे. आणि हे कोमट असतानाच हे भाजलेले तीळ यावर असे भुरभुरायचे आहेत. ह्यामुळं काय होतं, वडी दिसायला खूप सुंदर दिसते. ही स्टेप नाही केली तरी देखील काहीच हरकत नाही. पण फक्त वडी दिसायला छान दिसावी म्हणून मी यावर थोडेसे तीळ भुरभुरलेले आहेत. याला परत एकदा हाताने असं दाबून व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे तीळ गळून पडणार नाही, याला व्यवस्थित चिटकून बसतील. तर आता हे मस्तपैकी सेट झालेलं आहे. आता काय करायचं, एक चाकू किंवा पिझ्झा कटर घ्यायचा आहे आणि त्याच्या साहाय्याने तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये ह्या तिळगुळाच्या वड्या मस्तपैकी कट करून घ्यायच्या आहेत. तर बऱ्याचदा काय होतं मैत्रिणींनो, आपल्या घरामध्ये आपले आजी आजोबा आई-वडील सासू-सासरे वयस्कर लोकं असतात. तर त्यांना आपण जर तिळाची वडी कडक केली तर बऱ्याचदा खाता येत नाही किंवा चावत नाही. तर अगदी आपल्या घरातील वृद्ध लोकांना, आजी-आजोबांना देखील ही वडी आरामात खाता येईल आणि अजिबात त्यांना देखील त्रास होणार नाही. कारण जिभेवर ठेवल्या-ठेवल्या ही वडी विरघळते. तर आहे की नाही मैत्रिणींनो भन्नाट अशी रेसिपी. तर आता मी मस्त पिझ्झा कटरच्या साहाय्याने ह्या वड्या काढून घेतलेल्या आहेत. पाडून घेतलेल्या आहेत आणि याला मस्त चाकूच्या साहाय्याने आता आपण अलगदपणे काढून घेणार आहोत. तर खूप सोपी रेसिपी आहे. अवघ्या 10 ते 15 मिनिटामध्ये बनवून तयार होते. खूप वेळ वगैरे जात नाही. कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते आणि ताटाला अजिबात चिकटलेली नाही, अलगद अशी निघते. तर मैत्रिणींनो, ही तिळगुळाची वडी ह्या संक्रांतीला नक्की ट्राय करा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला काइंडली रिक्वेस्ट आहे की माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर एका प्लेटमध्ये मी ह्या वड्या काढून घेतल्या आहेत. किती टेम्प्टिंग दिसत आहेत तुम्ही बघू शकता. दिसायला देखील मस्त दिसत आहेत, खायला त्यापेक्षा भन्नाट लागतात आणि अतिशय मऊसूत अशा ह्या वड्या तयार होतात. तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद.